महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलंय। कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार असून मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। जुन्नरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारी डावलल्यानं नाराज खंडागळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। कल्याणमध्ये झालेल्या मनसे शिवसेना युती संदर्भात संजय राऊतांनी भाष्य केलंय। मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घडलं ते वाईट आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। धाराशिवमध्ये महेश देशमुख यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी जवळपास 150 वाहनाचा ताफा शक्ती प्रदर्शनात होता। कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। साताऱ्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घड्याळ आणि तुतारी एकत्र लढणार आहे, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली। साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणारे, विशेष म्हणजे एकाच चिन्हावर निवडणूक लढणारे, असं वक्तव्य उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी केलंय। मुंबईतही ठाकरे गट फुटलाय। ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता मस्के नॉट रिचेबल आहे। डॉक्टर सरिता मस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईत ठाकरेंना साथ देणाऱ्यांना अमरावतीत पाठिंबा देऊ, ठाकरे गटाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांनी दिली। पुण्याच्या इंदापूरमधून आजी माजी मंत्र्यांच्या मुलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणासाठी आपला उमेदवारी अर्ज केलाय, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता ठाकरे पाटील यांनी भावना जिल्हा परिषद गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सिंधुदुर्गात आमची लढाई महायुती विरोधात नाही, राणे समर्थकांच्या विरोधात आहे। राणेंविरोधातील लढाई आम्ही जिंकू, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला। भाजपाला दूर ठेवत शिवसेनेनं मनसेसोबत युती केली आहे। केडीएमसी निर्णय स्थानिक नेतृत्वासाठी आहे। स्थानिक ठिकाणी युती आघाडी होतात, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी शारदा दिगंबर ढवण यांची निवड झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार आहे। भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं शिवसेनेकडून एकट्यानं लढण्याची तयारी आहे। विकास कामांसाठी आमचा शिवसेनेला पाठिंबा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे राज ठाकरेंचे आदेश सत्तेत आल्यानंतर कामं होतात, असं वक्तव्य राजू पाटलांनी केलंय। कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले, ठाकरे सोबत आले तरी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली। कुठल्याही विभागाचा रंग हिरवा करायला 10 पिढ्या लागतील, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथे फक्त भगवा चालेल, असं वक्तव्य आमदार प्रवीण दरेकरांनी केलं। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपाची युती तुटली आहे। भाजपाकडून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। नुकत्याच भाजपात गेलेल्या दत्ता गोरडेंनी युती तोडली आहे। नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील, असं वक्तव्य भाजपा मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। आणखी 10 जण आमच्या संपर्कात आहेत, असंही गिरीश महाजन म्हणाले। ठाकरे गटाचे राजेंद्र राठोड यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। कौटुंबिक आणि राजकीय अडचणींमुळे पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे। ठाकरेंच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे। शिवसेना भवनात अधिकृत घोषणा करण्यात आली।
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची विविध छायाचित्र दाखवण्यात आली आहेत। साहेबांची जन्मशताब्दी असा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे। मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। भाजपवर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। सरवणकर भाजप विरोधात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजपाने केला। सरवणकर माहीममधील भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे। कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यावर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसे स्वतंत्र पक्ष आहे, ते निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य अनिल परबांनी केलं। गिरीश महाजनांनी नाशिकच्या बोट क्लब इथे स्पीड बोटिंगचा आनंद घेतला। गुरुवारी होणाऱ्या एअर शोचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन गेले होते। ठाण्यात शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम यांची निवड करण्यात आली आहे। शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपदाची निवड करण्यात आली। गुरुवारी कोकण भवन इथं गटस्थापना करण्यासाठी जाणार आहेत। महायुतीचा आणि मराठी माणूस मुंबईचा महापौर होणार आहे असा विश्वास अमृता फडणवीसांनी व्यक्त केला।